एकदा कृष्ण असाच अंगणात खेळत होता. तिथे एका झाडाखाली त्याला ओली माती दिसली. तो हळूच झाडाखाली गेला. इकडे तिकडे पाहिले आणि मग काय त्यांनी त्यातली अगदी थोडीशी माती उचलून त्याचा असा छोटा गोल केला आणि त्यांनी ती तोंडात घातली. इतक्यात यशोदेचे लक्ष कान्हाकडे गेलेच. ती धावतच आली आणि त्याच्या तोंडातली माती काढून टाकली. त्याचे तोंड स्वच्छ धुतले, त्याला चूळ भरायला लावली आणि ती त्याला थोडीशी रागावली सुद्धा. अरे, घरात किती खाऊ खायला आहे तुझ्यासाठी आणि तू ही माती खाल्लीस. परत आता अशी माती खाल्लीस तर मी तुला शिक्षा करेन. मात्र हे सगळे तोंडातली माती वगैरे गेल्यामुळे कृष्णाला खूपच वाईट वाटले. मनात म्हणाला की मला या मातीची नीट चव सुद्धा कळली नाही, तर ह्या आईने माझ्या सगळी तोंडातली मातीच काढून टाकली की. पण आता ह्यापुढे मी जरा नीट लक्षात ठेवीन आणि कुठेतरी लांब जाऊन माती खाईन. एकदा माती मला खायलाच हवी आहे. मात्र यशोदेने त्याला बजावून सांगितले की पुन्हा जर का अशी माती खाल्लीस तर मग बघ. आणि तुला अजून एक सांगते की माती खाऊ नये, त्यांनी पोटात बाऊ सुद्धा होतो. आणि मग तिने बलरामाला आणि त्याच्या मित्रांना सांगितले. आता बलराम म्हणजे कृष्णाचा मोठा भाऊ आणि मग त्याच्या सवंगड्यांना सुद्धा सांगितले की ह्याच्यावर लक्ष ठेवा. एकदा खेळता खेळता कृष्ण असाच एकटा थोडाच दूर गेला. त्यांनी इकडे तिकडे पाहिले. इथे तर छान ओली माती आहे. हे सर्व सवंगडी पण तिकडे लांब आहेत. दादा पण बराच दूर आहे झाडाखाली. त्याचे लक्ष नाही आपल्याकडे. असे पाहून कृष्णाने त्या ओल्या मातीचा असा छान गोळा म्हणजे लाडू एवढा गोळा तयार केला आणि ती माती खायला सुरुवात केली. इतक्यात कान्हा कान्हा अशा हाका मारत सारे जण कान्हाजवळ आले. बघतात तर काय, याच्या हातात मातीचा गोळा, तोंडाला सुद्धा माती लागली होती आणि तोंडात माती असल्याने त्याला आता नीट बोलताही येत नव्हते. तो ओही देत नव्हता. आता मात्र बलराम दादा, तो दादा असल्याची त्याला आठवण झाली आणि मग मोठ्या मातेने म्हणजे यशोदेने सांगितलेले त्याला आठवले. त्याने कृष्णाचा हात धरला आणि त्याला सरळ यशोदेकडे तो घेऊन जायला लागला. पण कान्हा म्हणला, अरे दादा, असं नको करू नको करू. पण बलरामाने काही ऐकलं नाही. त्याला अजून एक कारण असं झालं होतं की ह्या सगळ्या सवंगड्यांचं आणि ह्या कृष्णाचं 2-4 दिवसापूर्वी भांडण झालं होतं आणि त्यावेळी कृष्ण बलराम दादाला सुद्धा काहीतरी थोडंसं बोलला होता. आता ह्या सगळ्याचा आपण ज्याला वचपा म्हणतो ती काढण्याची बरोबर हीच ती वेळ आहे असं ह्या सगळ्यांच्या लक्षात आलं आणि बलराम दादाच्या पाठीमागे हे सगळे निघाले. आता हे सगळे आले आणि यशोदा मातेच्या पुढ्यात घेऊन त्याला उभे राहिले. कान्हाला घेऊन आले म्हटल्यानंतर आज ह्याने पुन्हा माती खाल्ली वाटतं असे यशोदेच्या मनात आले. तोपर्यंत कृष्णाने चपळाईने तोंडाला लागलेली माती पुसून टाकली होती. पण तोंडात तर माती होतीच. यशोदा जवळ आली. ती कृष्णाला म्हणाली, कान्हा, हे काय आहे? अरे तुला किती वेळा मी सांगितले, तुझ्या असं तू माती खाऊ नको. आपल्या घरात किती दही, दूध, लोणी, पेढे, बर्फी, लाडू, तू काय म्हणशील तो खाऊ मी तुला करून देते. पण तू ही अशी माती का खातोस ते काही मला कळत नाही. कृष्ण मनात म्हणाला की अगं, ही काही माती नाहीये, हा तर या भूदेवीचा प्रसाद आहे. याची चव त्या दही दोधी लोण्याला आणि त्या तुझ्या लाडू बर्फीला येणारच नाही. त्यापेक्षा ही खूप छान आहे. पण आता हे मातेला तो उघडपणे कसे सांगणार? तो सांगूच शकत नव्हता. यशोदेने त्याला विचारले, तू माती खाल्लीस का? तेव्हा त्याने मानेने अगदी नाही म्हणत चेहरा इतका गरिबासारखा केला. यशोदानी परत त्याला विचारले, कान्हा, तू माती खाल्लीस का? तो म्हणला नाही. मग यशोदेला आता राग यायला लागला हळूहळू. ती म्हणली, तू माती नाही ना खाल्लीस, मग मला तोंड उघडून आ करून दाखव बरं. तोंडाचा मोठा आ कर आणि मला दाखव. कृष्ण काही केल्या तोंड उघडेना आणि तिने कृष्णाला एका हाताने पकडले
आणि म्हणाली, आता तू आ करून तोंडात काय आहे ते दाखव, नाहीतर मी तुला शिक्षा करीन. आता असे म्हटल्यावर कृष्णाने हळूहळू आपले तोंड उघडले आणि आ करायला सुरुवात केली. आ करून यशोदेला दाखवले. त्या उघडलेल्या तोंडात यशोदेला कृष्णाच्या मुखात आकाश, तेजस्वी सूर्य, चंद्र, असंख्य तारे, विशाल समुद्र, उंच उंच पर्वतांच्या रांगा, खोल खोल दर्या, कित्येक नद्या, अनेक अरण्ये आणि अनेक नगरे दिसू लागले. यशोदेला हे काय होत आहे, आपण काय पाहतो आहे हे सुद्धा कळेनासे झाले. ती अगदी मंत्रमुग्ध होऊन पाहत होती. तिच्या तोंडातून आता शब्दही बाहेर पडेना. शेवटी तर तिला ते सगळे पाहून अगदी भोवळच आली. मातेची ती अवस्था पाहून कृष्णाने आपले उघडलेले तोंड हळूहळू बंद करून घेतले आणि आईला हाका मारू लागला. यशोदेची स्थिती पूर्वीप्रमाणे झाली. आता तिने त्या बाळकृष्णाला आपल्या लाडक्या कान्हाला जवळ घेतले. चैतन्य महाराज देगलूरकर यांनी कृष्ण लीलांचे वर्णन करताना कृष्णाने माती का खाल्ली याचे एक कारण सांगितले आहे. ते सांगतात की पुतनेच्या स्तनाचे विष कृष्णाने चोखून घेतले होते. ते भगवान शंकरांच्या कृपेने पोटात तसेच राहिले होते. त्याचा इतर शरीरावर परिणाम झाला नव्हता. मात्र पोटातले ते विष बाहेर तर काढायला हवे होते, म्हणून कृष्णाने माती खाल्ली. ते पुढे असे सांगतात की विषावर उतारा म्हणून शेतकरी सुद्धा माती खातात. म्हणजे एखादा विषारी प्राणी चावला तर त्याचे विष आपल्या शरीरात भिनू नये यासाठी माती खाणे हा त्याच्यावरचा एक उतारा आहे, म्हणजे शेतकऱ्यांचा. आणि भगवान श्रीकृष्णाने पण असेच काहीतरी केले असे चैतन्य महाराज देगलूरकर त्यांच्या प्रवचनात नेहमी सांगतात. अजून एक असं सांगतात की कृष्ण म्हणाला की ही माती नाहीये, तर ही खूपच चवदार हा गुळच आहे आणि हा गुळ आहे असे वाटूनच मी त्या मातीचा तो मोठा खडा उचलला आणि खाल्ला. आणि त्यांनी एकदा यशोदेला तसा सांगण्याचा पण प्रयत्न केला. त्यावेळी पण ती खूप चिडली. ती म्हणली, अरे तू काही मूर्ख आहेस का रे? तुला गुळ आणि माती यातला फरक कळत नाही आणि तू आता मातीला गुळ म्हणायला लागलास. काय तुला तुझ्या या खोड्याला ना आता मला काही कळेनासच झालंय. आता मात्र तू परत जर कधी असं काही केलंस तर मी तुला शिक्षा करीन. असं काही ना काहीतरी असा हा कृष्ण प्रात्यपणा करतच होता. आणि यशोदेला म्हटलं तर त्याचा त्रास होत होता, पण म्हटलं तर त्याच्या त्या वेगवेगळ्या लीला बघून तिला आनंद सुद्धा होत होता. आता नक्की यशोदेला आनंद होत होता का त्रास होत होता हे फक्त त्या यशोदेलाच माहिती. पण आज यशोदा मातेला पुन्हा एकदा 14 भुवनांचे दर्शन झाले होते. अर्थातच भगवंतांनी ह्या सगळ्या गोष्टीचे तिला विस्मरण केले. कारण जर तिला कळले असते की हा काही आपला मुलगा नाही, हा कोणीतरी असामान्य आहे, तर मग तिला त्याच्यावर पुत्राप्रमाणे प्रेम करणे, त्याला रागवणे हे सगळे शक्य झाले नसते. म्हणून मागच्या वेळेप्रमाणेच ह्यावेळी सुद्धा भगवंताने यशोदा मातेला दाखवलेले जे 14 भुवनांचे दर्शन होते त्याचे विस्मरण केले. अशा रीतीने भगवंताने हे दुसऱ्यांदा संपूर्ण विश्वाचे दर्शन मातेला घडवलेले आहे.